आपण मैदानावरती पाहतोय, मैदानावरती उतरताना पाहायला मिळेल रायगड क्रिकेट मधील हा गाजलेला सितारा, ज्याने आत्ता झालेल्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रतनभाऊ चषक सुद्धा गाजवला. ज्या पद्धतीने आपण या संघाला या ठिकाणी आणलेलं पाहतोय. सामना मैदानावरती रंगलाय नाकवा बीच रिसॉर्ट. यामधून जर आपण पाहिलं तर खेळाडू मैदानावरती आलेले पाहायला मिळतील, ज्यामध्ये अजित मोहिते आहे, ऐश्वर्या सूर्य आहे, केतन म्हात्रे आणि राहुल जोगाडिया बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल. बोलूयात मॅच कडे. षटक क्रमांक आपण पहिला पाहतोय. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. केतन म्हात्रेला आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाकलन मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तो म्हणजेच अजित मोहिते, नायगावला बिलॉंग करणारा खेळाडू. आज या अलिबाग मध्ये या दोन्ही खेळाडूंचं वेलकम कशा पद्धतीने होईल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज जो मैदानावरती आपण पाहतोय कौस्तुभ म्हात्रेची गोलंदाजी मैदानावरती सुरू झाली आहे. यावेळेचा चेंडू सुद्धा आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना केतन म्हात्रेला या ठिकाणी बीट केलं जात आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना संपूर्णतः आपण हा सामना पाहिला तर केतन म्हात्रेचा क्लास, तो त्याचा फॉर्म त्याने पाहिला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये केतनने स्वतःला सिद्ध सुद्धा केलंय. मात्र अलिबागचं असणारं क्रीडा भवनचं ऐतिहासिक मैदान आणि आज आपल्या संघ मार्गासाठी, आपल्या संघासाठी खेळण्याची ही जिद्दी वृत्ती मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? ज्यावेळेच्या चेंडूवरती मात्र पंच या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत देतील की हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता. पंच शैलेशजी महाडिक आहेत, त्यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत आलाय की आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिले 2 चेंडू डॉट होते, मात्र अल्ला हा चेंडू या ठिकाणी अवांतर घोषित केला. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय, ज्यामध्ये पॉवर प्ले मैदानावरती सुरू केला गेलाय. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट. यावेळेचा चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. वन्स अगेन आपण पाहतो सेकंड इन रो. चेंडूवरती आपण पाहिला अतिरिक्त उसळी आहे. सिमेंटची पाटा विकेट जरी असली तरी काही चेंडू सबमरीन, काही चेंडू पडल्यानंतर बाउन्स करणारे आणि काही चेंडू डीप होऊन सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिलेत. यॉर्कर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्सेंटेज सुद्धा पाहायला मिळालं. यावेळेस फटका चेंडूवरती प्रहार केला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येईल. सीमारेषा पार लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय धमाका ब्लास्ट षटकार. या खेळासाठीच केतन म्हात्रे नेहमी ओळखला जातो. आज सुरुवात दर्जेदार केली. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्याला पाहण्यासाठी असणारी गर्दी या मैदानावरती, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, त्यांना आवडतो हा क्रिकेटचा खेळ. आणि पूर्णतः जर मी पाहिलं तर आज अख्खी रात्र ही रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक कुठेही हलणार नाहीत. केतन मैदानावरती आहे. यावेळेस पॅचची कडा होती, सर्वात मोठी एज आपण पाहिली होती, मात्र या ठिकाणी कॅच ड्रॉप केलाय. केतन म्हात्रेचा कॅच म्हटल्यानंतर पुन्हा सामन्यामध्ये हा सामना आपण 40 to 50% कव्हर केलाय की काय, अशा पद्धतीची एक भावना मैदानावरती पाहायला मिळाली असती. मात्र त्याच दरम्यान आपण पाहतो विकेट किपर आहे. विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू नाही येत. पूर्णतः प्रामुख्याने जर विचार केला कॅच होऊ शकला असता, मात्र या ठिकाणी पूर्णतः लक्ष केंद्रित करणं, कॉन्सन्ट्रेट करणं, या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. केतन स्ट्राईक वरती. या चेंडूवरती मात्र गती परिवर्तन केलं होतं. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो डिक्लेअर झोनच्या दिशेला जरूर केलाय. गोलंदाजी करणारा गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे आपण मैदानावरती पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे आणि या दरम्यान मात्र कौस्तुभची असणारी ही जबरदस्त गोलंदाजी, ग्लोरियस गोलंदाजी. कौस्तुभचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत या मैदानावरती त्याच्यावरती एक प्रहार जरूर आला. या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर एक मात्र चेंडू येणं बाकी. धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजेच 10 धावा. केतन म्हात्रे कोणत्याही क्षणी या मॅचचा रोख बदलू शकतोय, कायापालट करू शकतोय. त्याने बऱ्याचदा करून दाखवलाय. यावेळेस व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू समोर मारलाय, अगदी धनुष्य बाणामधून तीर निघावा तसा सरळ सेकंड फ्लोर वरती चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण धावफलकावरती या धावा पाहिल्या तर तब्बल 16 धावा धावफलकावरती आल्यात. कोणतीही विकेट
या ठिकाणी गमावली नाही, ज्यामधील संपूर्णता आहे. जर आपण सामना पाहिला तर ज्याच्यामध्ये केतन म्हात्रेची असणारी ही संपूर्ण फलंदाजी, 6च्या 6 चेंडू मला असं वाटतं की केतन म्हात्रे याने खेळलेत आणि आतापर्यंत त्याच्यावरती 2 षटकार 2 डिक्लेअर स्वरूपातील धावा अशा मदतीनं 14 धावांचं या ठिकाणी आपण पाहतो कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्या माध्यमातून आलं. षटक क्रमांक पहिलं संपलं, धावफलकावरती 16 धावा बनल्यात. यानंतरचा सामना कुलाबा स्पोर्ट्स रामना पुरस्कृत VCN कुरुल सौरभ पालवणकर यांनी स्पॉन्सर केलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील अन्वी इलेव्हन पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ. कुणाल शिंदेला आपण पाहतो गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळेल. आज आपण पाहिलं तर आयकॉनिक खेळाडूंचा भरणा सर्वत्र आहे. मग प्रामुख्यानं आज जर आपण या सामन्याकडे पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा उभारल्या गेल्यात. या 16 धावांसाठी केतनच्या बॅटमधून आलेले 2 षटकार सुद्धा आपण पाहिलेत. तर दोन्ही संघांची प्लेइंग 11 या ठिकाणी आमच्यापर्यंत पाठवायची आहे. कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत VCN कुरुल आणि अन्वी इलेव्हन पुरस्कृत रिलायन्स नवगाव. वरील मॅचकडे या ठिकाणी कुणाल गोलंदाजी करेल. पहिला चेंडू क्या बात आहे, गतिमान अवस्था प्रदान करणारा चेंडू. आणि आपण जर विचार केला तर चायनामन गोलंदाज आपण कुलदीप यादवला पाहिलं होतं. अशा पद्धतीने असे बरेच गोलंदाज आहेत. आपण टेस्ट क्रिकेटचा विचार करूयात. आज कुणाल शिंदे मैदानावरती आलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये आपण पाहायला विचार केला तर कुणाल शिंदेवरती यावेळेस मात्र चांगला फटका डीप स्कोअर लेग तैनात आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. सुज आपण जर विचार केला तर मैदानावरती स्ट्राईक रोटेट होणं महत्त्वाचं आहे. समोरचा फलंदाज केतन म्हात्रेच्या बॅटमधून आपण 2 षटकार आलेले पाहिलेत आणि त्यानंतर मात्र केतन म्हात्रेची बळणारी फलंदाजी आजच्या रणजी क्रिकेटमध्ये एक वेगळा अनुभव देणार आहे. एक वेगळी अनुभूती देणारी सुद्धा या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रत्येक संघ आज प्रयत्न करेल. लेग बिफोर द विकेटचं अपील मैदानावरती केलंय. लेग बायचा इशारा मैदानावरती आलाय. हा चेंडू मैदानावरती डिक्लेअर झोनच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्र आपण पाहिलं तर लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग असेल, त्यानंतर लॉंग स्टॉप असेल, डीप बॅकवर्ड पॉईंट असेल, त्या ठिकाणी केवळ 1 धाव तुम्हाला मिळेल. समोर खेळावं लागेल तुम्हाला विशेपमध्ये. त्यानंतर डीप मिड विकेट डीप स्कोअर लेग पर्यंत ही बाउंड्री लाईन तैनात आहे. केतन म्हात्रेला स्वर्गीय रतनभाई चषकामध्ये कार मिळाली होती. आताच चालल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॅटचा टोळ चेंडूने घेतला. क्षेत्ररक्षक शॉर्टलेगच्या दिशेला आला. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर मैदानावरती धावा बनल्या त्या म्हणजेच 19 धावा. 19 धावा बनलेल्या आपण पाहतो. षटक क्रमांक 2 कुणाल शिंदे गोलंदाजीच्या मोर्चावरती. एका बाजूने आपण पाहतो अजित मोहिते जो लांबलचक बल्ल्यांच्या षटकांसाठी नेहमीच ओळखला जातो असा अजित. यावेळेस केवळ टाइम जरूर केलाय. चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातो डीप स्कोअर लेग बाउंड लाईनच्या वरून. अजित मोहितेच्या पाठमधून येतोय हा जबरदस्त फटका षटकार. सुज आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना केतन म्हात्रेने सुरुवात करून दिली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहतो अजित मोहिते या संपूर्णतः पार्टीला जॉईन झालाय. कारण आतापर्यंत केवळ केतन म्हात्रे फटकेबाजी करत होता, अजित मोहिते त्याला साथ देत होता. आता या ठिकाणी अजित मोहिते सुद्धा त्याच पद्धतीने प्रहार करायला सुरुवात करतोय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की हा चेंडू वाईड आलाय. 26 धावा धावफलकावरती 26 रन्स. षटक क्रमांक आपण पाहतोय तर ते म्हणजेच दुसऱ्या मैदानावरती प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा वळून करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्टलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, एकदा मिळेल आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला हेच तर हवंय. फटकी द्यायची नाही आहेत. प्रतिस्पर्धींना रोखायचं आहे. कमी धावांवरती थांबावं लागेल. आणि 2 षटकांमध्ये आपण विचार केला 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती आली. 27 धावा 27 रन्स बनल्यात. षटक क्रमांक 3 कोणाला दिला जाईल, कोणाला सुपूर्द केलं जाईल. आजच्या रात्रीतील रणजी क्रिकेटमधील आपण पाहतोय आयकॉन घेऊन खेळला जाणारा हा सामना.
मैदानावरती आपण पाहतो गोलंदाज मोर्चावरती ओमकार पाटील आलाय. पेण रावेला बिलॉंग करणारा खेळाडू. आज अलिबागच्या या धर्तीवरती आपला खेळ दाखवावा लागेल. ओमकार पाटील रावे गावाला बिलॉंग करतो. आज आपण पाहिलं सुयश तर ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं स्टँडर्ड एक चांगलं व्यासपीठ हे मैदानावरती प्रोव्हाइड करण्याचं काम आज अलिबाग क्रिकेट करत आहे. बरेच व्यावसायिक खेळाडू देशामध्ये असणारा हा खेळाडू आपण पाहतोय ओमकार पाटील रावे गावातील एक अत्यंत चांगला खेळाडू. तयार नव्हता अजित. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ ज्यामध्ये केतन मात्रे अजित मोहिते आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये अजूनही असणारे 2 खेळाडू ऐश्वर्य सूर्य आणि राहुल जोगाडिया. बऱ्याच वर्षानंतर राहुलला अलिबागमध्ये पाहताना सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेचा फटका आपण पाहिला क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. डीप स्कोअर लेग आपण पाहतोय. धाव मिळेल केवळ 1 आणि एका धावेनंतर 27 धावसंख्या आपण पाहिली होती. तर एका धावेनिशी 28 धाव फलकावरती आल्या. 28 रन्स. केतन मात्रे विरुद्ध आपण या ठिकाणी समोर टाकलेला पाहतोय ओमकार पाटील. यावेळेचा टेक्निकली स्ट्रॉंग फटका बॅकफूट पंच. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला. इशारा मैदानावरती येईल आणि हा चेंडू आहे सीमारेषा 12 हा फटका या ठिकाणी आलाय आणि पंचांच्या माध्यमातून इशारा अंशापर्यंत येईल की या धावा षटकार फलकावरती येतोय. अत्यंत चांगला फटका मैदानावरती आला. केवळ अक्रॉस लाईन खेळत नाही सुयश तर आपण पाहिलं तर बॅकफूट पंच ज्या पद्धतीनं केला होता रूम दिला टाइम केलं पण त्यानंतर डीप पॉइंटच्या दिशेला अत्यंत देखणा फटका. यावेळेस सोडणार नाही केतन मात्रेची बॅट आणि त्यावरती डीप मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करणारा फटका सीमारेषा पार येतोय. एक जबरदस्त षटकार. या चेंडूवरती जर आपण पाहिलं सुयश तर गोलंदाजी चूक होती. चेंडू शॉट ऑफ द लेंथ होता. एक चांगला पुल शॉट तो नेहमीच खेळतो. पुल शॉट खेळण्यासाठी नेहमी मार असणारा खेळाडू. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो केतन मात्रेची बॅट आज तळपते पुन्हा एकदा. यावेळेच्या चेंडूवरती आपण पाहतो शॉट ऑफ द लेंथ टाकण्याचा प्रयत्न होता. तयार नव्हता केतन. क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला येतोय. धाव फलकावरती पूर्ण करेल. स्कोरबुक वरती आपण असणारी धावा जर पाहिल्या तर 41 धावा फलकावरती पूर्ण केल्या गेल्यात. 41 रन्स बनल्यात. अजित मोहिते अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करेल. आधी स्टान्स असा घेतला. पॉपिंग क्रीजचा वापर करतोय मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाने कमबॅक करून दाखवले. ओमकार पाटील हा रावेचा खेळाडू अत्यंत गुणी खेळाडू. आपण आज या क्रीडा भवनच्या ऐतिहासिक मैदानावरती त्याची असणारी ग्लोरियस गोलंदाजी पाहतोय. प्रत्येक चेंडू नंतर त्यांनी व्हेरिएशन्स आणले सुयश कारण एखादा चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ होता. एखादा चेंडू जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा सुद्धा होता. या चेंडूवरती काय अजित मोहितेच्या बॅट मधून हा फटका लॉफ्टेड आलाय. हा लॉफ्टेड ड्राईव्ह मैदानावरती जाईल आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशेप मध्ये येणारा हा फटका सीमारेषा पार येतोय. षटकार. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर 27 धावा धावफलकावरती जमलेल्या पाहायला मिळत आहेत. 47 रन्स. 3 षटकांनंतर आलेली ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. ओमकार पाटील वरती सुद्धा हल्लाबोल केला. कॅचचा चांगला प्रयत्न आपण पाहिला. 100% एफर्ट सुद्धा मैदानावरती होते. मात्र या ठिकाणी आपण सामन्याचा विचार केला तर 3 षटक पूर्ण होतात आणि 3 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या 47 धावा 47 रन्स बनलेले आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला कालच्या रात्री एक अत्यंत चांगला कॅच अशाच दिशेला पकडला गेला होता. SP सुपर प्लेस आंबेपूर ज्यामधील स्वप्नीलने हा झेल उडवला होता आणि मैदानाच्या आतमध्ये तो झेल सौरभने पकडला होता. कालच्या दिवसामधील ती कॅच सुद्धा एक उल्लेखनीय कॅच एक अद्भुत कॅच अविश्वसनीय कॅच म्हणून नोंदवली गेली आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर डेस्क क्रिकेटच्या पटलावरती त्या 2 खेळाडूंचं नाव सुद्धा आज सर्वत्र घेतलं जाईल. 3 षटकांनंतर आपण पाहतो धावफलकावरती 27 धावा बनलेल्या आहेत. 47 रन्स. जर आपण विचार केला तर 4 खेळाडू आज महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट खेळणारे अलिबागच्या या क्रीडा भवनच्या मैदानावरती उतरलेले आहेत.
ज्यामधून केतन म्हात्रे जो सर्वात जास्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आतापर्यंत जर आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली असेल, रायगड टेनिस क्रिकेट पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या असंख्य स्पर्धा पाहिल्या असेल, त्यामध्ये केतन म्हात्रे नाव अगदी आदमीने घ्यावं लागतंय. यावेळेचा फटका अत्यंत चांगला फटका, मात्र टाइम केलं होतं या त्यामुळे ताकद कमी पडली टिप्स केलं ग्रीझनला. आता मात्र केतन म्हात्रे मैदानावरतून पडते. एक सर्वात मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. धीरज बेलकडेच्या माध्यमातून या ठिकाणी बाउन्स बॅक केलं गेलं. 11 चेंडूवरती 27 धावा, 12 चेंडूवरती 28 धावा. स्ट्राईक रेट आपण पाहिलं 245.50 या ठिकाणी पाहायला मिळेल. टाळ्यांचा आवाज मित्रांनो येतोय. अलिबाग क्रिकेट नक्कीच याला सलाम करेल. केतन म्हात्रेची जबरदस्त फलंदाजी. 12 चेंडूवरती 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत मैदानावरतून परतलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटील म्हणजेच आशिवरे गावातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू पिंट्या मैदानावरती. यावेळेस पिंट्याच्या बॅटमधून हा फटका क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात. अनादर विकेट गोज डाऊन. बिग ब्लो मैदानावरतून पिंट्या आला काय आणि गेला काय. मैदानावरतून परतेल. बॅक टू द पॅव्हेलियन. धीरज बेलकडीला आपण पाहतोय. या ठिकाणी पेंट संघाला बिलॉंग करत असताना एक अत्यंत चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. रंजना अमोद मुंडे पुरस्कृत आदिती वरद 11 पेंट या संघामधून खेळत असताना आपण पाहत आहोत. एक अत्यंत चांगला संघ मैदानावरती आणला गेलाय. तर धीरज बेलकडे आपण खेळाडू पाहतोय. बोरगावला बिलॉंग करणारा खेळाडू, एक अत्यंत चांगला खेळाडू, कमी वय असताना असंख्य आव्हानं पेलण्याची क्षमता ठेवणारा, गरुड झेप आपल्या मनामध्ये असताना या ठिकाणी असंख्य अडथळे त्यांनी नक्कीच पार केलेत आणि विकेट मैदानावरती ऑन हॅट्रिक. यावेळेचा फटका चांगला फटका आपण पाहतो डीपेक्षा कव्हरच्या दिशेला. हा टेक्निकली स्ट्रॉंग कॉपी बुक स्टाईल खेळणारा फटका प्रसाद पाटीलच्या बॅटमधून येतोय. अगदी नजाकत आणि टाइम या मैदानावरती दाखवलाय आणि फटका येतो डीपेक्षा कव्हर सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती इसवेश आपण पाहिलं तो 2 विकेट्स होत्या, मात्र त्यानंतर हा षटकार मैदानावरती आलाय आणि धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर 53 धावा धावफलकावरती आल्यात. 53 रन्स. यावेळेचा चेंडू चकवलाय. अक्षरशः आपण विचार केला तर अनपेक्षितपणे हा चेंडू डुबकी मारून खाली राहिला. क्रिकेटमध्ये पाणबुडीसारखा हा डुबकी मारून आणणारा चेंडू म्हणजे सबबर इन डिलिव्हरी. अपेक्षा होती की चेंडू उसळेल, मात्र असं झालं नाही. अनपेक्षित आपण पाहतो चेंडू काही उसळत आहेत, काही चेंडू खाली राहत आहेत आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक 22 स्वरूपामधील धाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 23च्या अन्वये आलेली आपण पाहिली. यावेळेस मात्र आपण विचार केला तर चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेला. धावफलकावरती मिळेल 1 धाव. 55 धावा धावफलकावरती आल्यात. एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय हा सामना पोहोचलेला पाहायला मिळेल, कारण जर या मैदानावरती 50+ धावा लागल्या कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं 55 धावांचा उच्चांक होता, मात्र तो उच्चांक या ठिकाणी मोडला जाणार का. यावेळेस मात्र अजित मोहिते या चेंडूला फेकून देतो सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषा पार वाईट स्लॉंग ऑनला क्लिअर करत हा आलाय जबरदस्त फटका, धमाका ब्लास्ट. षटकार. स्कोरबुक वरती धावसंख्या आपण पाहतोय. या षटकारानेशी धावा धावफलकावरती लागल्यात. 61 धावा 62 धावांचं आव्हान उभारावं लागेल. 62 धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाची सुद्धा या ठिकाणी स्ट्रॅटेजी असते सुयश, कारण क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी सुद्धा आपण असं म्हणतो. प्रत्येक संघ आपला वेगळा प्लॅन घेऊन मैदानावरती येतो, एक्झिक्यूट करतो. या ठिकाणी पूर्णतः आपण पाहतोय त्यांची बॅटिंग लाईन फार मोठी असणार, याच्यामध्ये कोणती कमतरता नाही आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करत आहोत, तर मी विनंती करेन ते म्हणजेच कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत VCN कुळ विरुद्ध अन्वी 11
सारळ पुरस्कृत रिलायन्स नवगाव या संघाला की आपण आपले तो सन्माननीय ॲडव्होकेट महेश म्हात्रे आणि सन्माननीय समीरजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यानंतर आपण कॉम्बॅकच्या दिशेला वळणार आहोत टॉस नंतर आणि माझा पार्टनर सुयश भुरे आम्हाला जॉईन करेल. ओव्हर टू यू. धन्यवाद. दोन्ही संघांना या ठिकाणी पुकार असेल. कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ विरुद्ध अन्वी 11 सारळ पुरस्कृत रिलायन्स नवगाव या दोन संघांचे कर्णधार या ठिकाणी आले पाहिजेत. या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये असणारे सन्माननीय मान्यवर समीरजी, ॲडव्होकेट महेश म्हात्रे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. तर दोन्ही संघांना या ठिकाणी कर्णधारांना हा पुकार असेल की आपण या ठिकाणी येऊन हा टॉस करायचा आहे. टॉस करण्याची मी विनंती केलेली आहे. दोन्ही कर्णधार इथे आले पाहिजेत. जर आले नाहीत तर मात्र त्यांना पेनलाइज केलं जाईल. अन्वी 11 सारळ पुरस्कृत रिलायन्स नवगावचा कर्णधार आणि त्याबरोबरीने मी या ठिकाणी विनंती करत आहे ते म्हणजेच कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ सौरभ पालवणकर यांनी स्पॉन्सर केलेला संघ तर टॉस करत आहोत. हॅलो. जर 2 मिनिटांमध्ये जर दोन्ही कर्णधार उपस्थित नाही राहिले तर सामना 3 षटकांचा होईल. याची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे. तर जे कॉईन आपण पाहतो स्पर्धेमध्ये सिल्वर कॉईन ते स्पिन जे आपण कॉईन या ठिकाणी स्विच करत आहोत श्रीनाथ गोल्ड अलिबाग सचिनजी सोनार यांच्या माध्यमातून आहे. तर या ठिकाणी विसीएन कुरुळ संघाचा कर्णधार आलेला आहे. तर रिलायन्स नवगाव म्हणजेच अन्वी 11 सारळ पुरस्कृत रिलायन्स नवगाव याचा कर्णधार आला नाही तर त्यांना पेनलाइज केलं जाईल आणि ती धावांची पेनल्टी त्यांना दिली जाईल. कुरुळ संघाचा कर्णधार या ठिकाणी आला आहे. 2 मिनिटांमध्ये जर आपण आला नाही तर 5 धावांची पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून. तर एका बाजूला आम्ही पाहतोय कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ संघाचा हा कर्णधार आमच्या बाजूला आहे. टॉस करायचा आहे. तो इनिंग ब्रेक्स मध्ये व्हायला हवा होता मात्र अन्वी 11 पुरस्कृत संघाचा कर्णधार या ठिकाणी आला नाहीये. रिलायन्स नवगाव आपला कर्णधार पाठवा. नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक कक्षामध्ये आपण पाहत आहात या ठिकाणी तेल टॉस जिंकला तो म्हणजेच विसीएन कुरुळ संघाने ज्याला स्पॉन्सरशिप मिळाली आहे कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात की करणार आहात फलंदाजी? क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय आपण घेतलेला आहात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम बॉक्स सुयश. धन्यवाद यश. पुन्हा एकदा आपण मैदानावरती पुनश्च एकदा वळूया.
मी सुयश बुरे मॅन फ्रॉम मांडवकार मैदानामध्ये घेऊन चलतोय, जिथे आपण जर पाहिलं तर आयकॉन लिस्ट मधील आपला सामना पाहायला मिळतोय. अर्थातच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासीचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव लावितो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देऊन मी पुन्हा एकदा सुयश बुरे मैदानामध्ये घेऊन चलतोय, जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 6 धावा आल्यात. यावेळी घुटना टेक और तमाशा देख अशा पद्धतीचा फटका यावेळी खेळला गेलाय, परंतु या फटक्यावरती आहे ना एकच धाव इथे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक जरूर ऐश्वर्याने तिथे तैनात केला होता. ऐश्वर्या सुर्वे म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्याच्याकडे अर्थातच लेदर क्रिकेट खेळण्याचा एक दांडगा अनुभव आहे असा ऐश्वर्या सुर्वे आपण पाहतोय. गोलंदाजी माकवती पेण विभागातील हे खेळाडू आपण पाहतोय त्यांच्या अपोजिट खेळत आहेत आणि अशा वेळी धावफलकावरती अर्थातच पहिल्या सत्रामध्ये 61 धावा लावल्या होत्या आणि 62 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं. 62 धावा पूर्ण करत असताना आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी धावा लागल्यात 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 ऑन बोर्ड विदाउट लॉस आपण पाहतोय. अजून कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा ऐश्वर्य सज्ज झाला आहे, स्वीप केला या चेंडूला, परंतु चेंडू मात्र घोषित क्षेत्रात यावेळी निघून जातोय. एकदा मात्र या चेंडूवरती मात्र मिळाली आणि या एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक आता 8 वरती पोहोचलंय. 8 धावा धावफलकावरती संघर्ष करण्यास भाग पाडलाय, डॉमिनेट केलंय पहिल्या सत्रापासून. यावेळी आपण पाहतोय अर्थातच ऐश्वर्य सुर्वे आणि टीमने 8 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं यावेळी चालू असताना फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. टॅप बॉल क्रिकेटने खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, थ्रो केलाय. विनाशकाल विपरीत बुद्धी ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचं हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. थ्रो करण्याची गरज नव्हती, परंतु एक धाव आता धावफलकावरती जोडली जाईल. 9 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. विदाउट लॉस 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आपण ऐश्वर्या सुर्वेच्या माध्यमातून. आता दुसरं षटक कोणाच्या माध्यमातून सोपवलं जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. अर्थातच आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला अदिती वरद 11 पेंड, तर एका बाजूला नाकुआ बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 53 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 18 चेंडू इथून 53 बनवायचे आहेत. सलामीवीर आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सुशांत पाटील आणि ओमकार पाटील सलामीची जोडी. ज्या ओमकारच्या बॅट मधून एक चांगला फटका, दिमागदार फटका आला होता, स्ट्रेट हाताने खेळला गेलेला फटका. 6 धावा सुद्धा मिळाल्या होत्या मागच्या षटकामध्ये, परंतु आता मात्र इथे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती 9 ऑन बोट. चला विनंती असेल जे खेळाडू कक्ष आहेत ते फक्त खेळाडूंसाठी असतील, तिथे प्रेक्षक बसायचं नाहीये. विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी गर्दी करू नका, अन्यथा मग स्वयंसेवक आले तर मग आपल्याला तिथून हकललं जाईल याची सुद्धा नोंद घ्या. धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर 9 आल्यात. गोलंदाजी मागवती दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्थातच रत्नाकर मोकल रत्ना यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. पहिला चेंडू रत्नाकरचा, यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. पंचांचा इशारा आलाय चेंडू वाईड असल्याचा. अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र धावफलकावर. हॅलो अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन 2 वरती जावी अशा पद्धतीचं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा रत्नाकर यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. यावेळी आकुटप्पाचा चेंडू होता, टॅप बॉल क्रिकेटने खेळायचं होतं, परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत मॅन फ्रॉम नायगाव दादर अजित मोहिते याला पाहायला मिळतंय, ज्याच्या नावावरती सुद्धा अनेक विक्रम आहेत. असा अजित मोहिते यष्टांच्या मागे, त्याच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आपण चांगला खेळ पाहिला, परंतु धावफलकावरती आता 10 धावा लागल्यात. रत्नाकर यावेळी आडव्या हाताने खेळलाय फटका, अर्थातच डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ऐश्वर्य जोपर्यंत चेंडूवरती येईल ना तदवरती आपण पाहतो एक धाव इथे घेतली गेली आहे आणि आता एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक 11 वरती जाऊन पोहोचेल. 2.2चा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर उर्वरित 4 चेंडू येणं बाकी, अर्थातच 16 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 51 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. जर तुम्हाला ते शक्य करायचं असेल तर मग मोठे फटके मारावेच लागतील. यावेळी सरळ हाताने स्ट्रेट ड्राइव्हने केतन तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवर येईल वाकलनचा सितारा तोपर्यंत आपण पाहतो एक धाव मात्र इथे धावफलकावरती जोडली जाईल. केतनच्या नावावरती सुद्धा अनेक विक्रम आहेत.
त्याच्या नावावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 33 बाईक आणि 5 फोर व्हीलर आहेत ज्याच्या नावावरती असा वाकळणचा सितारा केतन म्हात्रेला आपण पाहिलं. परंतु यावेळी रत्नागिरीने सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरळ हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव जरूर मिळेल आणि या एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता पोहोचेल 13 वरती. विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जगडून ठेवणारी गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी यावेळी आपण पाहतोय दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. एक गोलंदाज आपण जर पाहिला तर व्यावसायिक, तर एक गोलंदाज यावेळी आपल्या नावाची छाप सोडतोय. पुन्हा एकदा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. आतापर्यंत या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 4 धावा इथे खर्च केल्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर वाईट स्वरूपातली ही धाव इंटरनॅशनल क्रिकेट पद्धतीने आपण जर विचार केला तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जात नसते. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु इथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार ना तद्वती आपण पाहतो एक धाव मात्र पुन्हा एकदा मिळते आणि आता एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक 2 षटकांनंतर जाऊन पोहोचलंय 14 वरती. 14 ऑन बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर येणारे 12 चेंडू बाकी आणि 48 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 48 धावा इथून बनवायच्या आहेत. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर यावेळी जी गरज होती ना गोलंदाजाची किंवा ज्या फलंदाजीची गरज होती यावेळी पेण संघाला, ते मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. ओमकार पाटीलच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तदनंतरचे चेंडू आपण जर पाहिले तर यावेळी एक धावेवरती समाधान मानावं लागलंय. यावेळी आपण पाहतोय क्रिकेट जगतातील अर्थातच फिरकीचा जादूगार, नन्ना मुन्ना सितारा ज्याला ओळखलं जायचं, मान फ्रॉम मुंबई राहुल जोगाडिया यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. राहुल जोगाडियाचा आपण जर विचार केला त्याची ही जर्नी SP11 संघाकडनं सुरुवात झाली आणि तदनंतर त्याने अनेक मोठ्या संघांची दारं ठोठवली होती. हा राहुल जोगाडिया आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय, परंतु याचं प्रत्युत्तर दिलंय ओमकार पाटीलने. एक धाव मात्र धावफलकावरती मिळेल आणि आता एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक 15 वरती पोहोचेल. 11 चेंडू येणं बाकी आणि जिंकण्यासाठी 47 बनवायच्या असताना 11 चेंडू आणि 47 बनवायचे आहेत. राहुलने पहिला चेंडू यावेळी अचूक टप्प्यावरती टाकलाय. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज समोर आलाय आणि त्याच्या विरुद्ध कशा रीतीने चेंडू टाकला जाईल. आखो टप्प्याचा होता. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रात चाललाय आणि एकदा मात्र धावफलकावरती यावेळी जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे आणि या षटकांमध्ये अर्थातच या सत्रामध्ये मोठे फटके कुठेतरी दिसेनासे झालेत. हे मोठे फटके मारावे लागतील जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर. यावेळी हुक केलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर बॅकफुट पंचचा हा फटका चाललाय टू बाउन्स स्वर द वन ड्रॉप येतोय. हा दिमागदार, दर्जेदार, झन्नाटेदार 4 रन चौकार ठोकलाय आणि चौकारानंतर आता संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तब्बल 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 62 धावा बनवायच्या आहेत. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलाय. 9 चेंडू आणि 42 धावा. आखू टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, परंतु पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅटच्या बॉटम एंड वरती हा चेंडू लागलाय. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल प्रज्वल तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव मात्र इथे धावफलकावरती जोडली जाईल आणि आता एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 8 चेंडू येणं बाकी आणि 41 बनवायचे असताना राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका आहे ओमकार पाटीलच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक अडथळा निर्माण झालाय. घेतलाय झेल, संपवलाय ओमकार पाटीलचा खेळ. ओमकार बॅक टू द पॅव्हलियन. पहिला फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर 10 धावांचं योगदान त्यांनी दिलं, परंतु हे योगदान कुठेतरी आपण जर पाहिलं तर थोडस खराब आहे, कारण मोठे फटके येणं गरजेचं होतं. यावेळी आपण पाहतोय जिथे ओमकार परतल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी पेंट संघाकडनं रुपेश दळवी फलंदाजीसाठी आलाय. 7 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. स्कोरच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे धरणे गुरुजी इथे कळवतात आम्हाला. यावेळी पुन्हा एकदा जरूर घोषित क्षेत्रात हा चेंडू जाईल. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि या एकेरी धावेनंतर आता षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं. 3 षटकांनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा लागल्यात आणि 22 धावा लागल्यात आणि आता 6 चेंडू येणं बाकी आणि 40 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 40 धावा.
6 चेंडू 40 धावसंख्येची गरज. हे षटक कोण हाताळेल हे मात्र आता पाहावं लागेल. अर्थातच मॅन फ्रॉम हशिवरे पिंट्या गोलंदाजी मार्कवरती. प्रफुल्ल पाटील यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. सांघिक चौथं तर वैयक्तिक पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. अर्थातच आपण जर पाहिलं तर पिंट्याचा सुद्धा विचार केला तर एक आयकॉनिक खेळाडू आहे आणि आज मात्र त्याच्या संघामध्ये केतन म्हात्रे, अजित मोहिते, ऐश्वर्य सुर्वे आणि राहुल जोगाडी यासारखे खेळाडू खेळत असताना मग आता प्रफुल्ल सुद्धा आपला खेळ दाखवण्यास कमी पडणार नाहीये. यावेळी प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक त्याच्या खांद्यावर आलंय पहिलं आणि ते सोपवते तो. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलिंगरन 4 तो बेडावगा पार. चौकार आणि या चौकारानंतर मी थांबवतोय. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रीतमभाई म्हात्रे साहेब विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होते. तर सरांचं हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय प्रीतमभाई म्हात्रे सर विरोधी पक्षनेते महानगरपालिका पनवेल यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांच्याबरोबर त्यांचे अन्य सहकारी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिलं त्यांचं खूप चांगलं योगदान पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय श्रीधरजी भोपी साहेब माजी पंचायत समिती सदस्य अलिबाग, श्री भास्करजी भोपी सर ग्रामपंचायत बेलोशी आणि सन्माननीय गिरीजी पाटील या सर्व मान्यवांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद काका सर. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये वळूया जिथे बिहाइंड द विकेट पुन्हा एकदा सिंगल आल्या. धावफलकावरती एकदा वाढली जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 ऑन अ बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर प्रफुल्लचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय आता पूर्णपणे खांदे गळालेत. या सामन्याची आता मात्र आपण पाहतोय दृश्य आपण पाहतोय पूर्णपणे हशिवरे संघाकडे वळालेत. चावी यावेळी आपण पाहतोय या सामन्याची आपल्या खिशात केली आहे. मुठ्ठीमध्ये केलाय हा सामना. आता मात्र या दुसऱ्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावसंख्येची गरज. यावेळी चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चाललाय. 1 बाईचा इशारा यावेळी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेतून. अर्थातच मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मॅन फ्रॉम थेरोंडा पुरुषोत्तम सरांना पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू येणं बाकी आणि 32 धावसंख्येची गरज. मोठा फटका यावेळी चेंडूवरती खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे झेल घेतला जाईल राहुलच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक दुसरा परततोय मैदानाच्या बाहेर आणि हा सामना आपण पाहतोय जिंकलाय. अर्थातच नाकवा बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाने. थोडंसं आम्ही थांबवतो. आपल्याला नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय प्रीतमभाई म्हात्रे सर विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका यांचं इथे स्वागत करूया. आणि सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर सरांना विनंती आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस यांच्या शुभ हस्ते प्रीतमभाई म्हात्रे यांचा भव्य सत्कार या ठिकाणी केला जाईल. कारण राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पनवेलमध्ये खूप चांगलं योगदान प्रीतमभाई म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर त्यांचा इथे सन्मान केला जाईल. ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर सर